नमस्कार मंडळी. आता खिशातले जास्त पैसे न घालवता आजच्या रेसिपीमध्ये आपण कॅफेमध्ये मिळते तसंच गरमागरम व कुरकुरीत आणि भरपूर चीजने भरलेलं पनीर चीज सँडविच बनवणार आहोत. असं भरपूर चीजने भरलेले सँडविच बघताच तोंडाला पाणी तर सुटतंच ना मंडळी, पण खाल्ल्यास त्याने एकदम मन तृप्त होईल. आजच्या रेसिपीमध्ये आपण हेच सँडविच बनवणार आहोत. तर पहा, साहित्यामध्ये मी घेतलेले आहे उकडलेल्या मका, पनीर, शिमला, 2 छोटे लाल टोमॅटो आणि 1 चमच ऑरिगॅनो व चिली फ्लेक्स. मी ताटामध्ये कांदा घ्यायचं विसरलेले आहे. तर पहा, मी या ठिकाणी बारीक बारीक साईजमध्ये कांदा कट करून घेत आहे. हे सर्व साहित्य आपल्याला खूप बारीक साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, मी जेवढं बारीक होईल तेवढी बारीक शिमला कट करून घेत आहे. त्यानंतर आपण बाकीचं सामान कट करून घेऊ. आता आपण टोमॅटो व पनीर कट करून घेऊ. तुम्ही पाहू शकता, मी पनीर देखील बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेते. सँडविच बनवत असताना मी यामध्ये भरपूर पनीर व चीज टाकणार आहे. त्यामुळे मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत असताना तुम्हाला पण असं सँडविच नक्कीच खावंसं वाटेल. त्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व ती शेजारील घंटी बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ आला की सर्वात आधी तुम्हाला समजेल. तर पहा, सँडविचचं आपण या ठिकाणी साहित्य करून घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये आपण हे सर्व साहित्य टाकून घेऊ. त्यामध्ये मी शिमला, बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, उकडून घेतलेले मका आणि बारीक कट केलेले भरपूर प्रमाणात आपण यामध्ये पनीर देखील टाकून घेऊ. यामध्ये आता आपण टाकू मेयोनीज. सँडविच बनवण्यासाठी मेयोनीज हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी जेवढं जास्त होईल तेवढं यामध्ये टाकून घेते. त्यानंतर आपण यामध्ये टाकू ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. त्यानंतर हे सर्व साहित्य आपण चमच्याने किंवा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर पहा, मी या ठिकाणी चमच्याने हे साहित्य मिक्स करून घेत आहे. मुलांना रोज रोज डब्याला काय द्यायचं हा प्रश्न आईला पडतोच ना. तर मग असं सँडविच देऊन तर बघा, मुले डब्बा संपूनच घरी येतील. आता यामध्ये आपण भरपूर प्रमाणात डाईस चीज टाकू. डाईस चीज हे चीज सारखंच पण बारीक तुकड्यांमध्ये कट केलेलं असते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी हे सर्व साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि हा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे चीज सँडविच बनवत असताना त्यासाठी व्हाईट ब्रेड किंवा सँडविच ब्रेडच वापरा, कारण यामुळे आपल्या सँडविचची चव जास्त छान लागेल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी सँडविच ब्रेड घेतलेले आहे. आता यावरती आपण बटर लावून घेऊ. आणि हा, अजून एक महत्त्वाचं, फ्रीजमधून लगेच काढलेले कडक बटर ब्रेडवर लावू नका, कारण यामुळे ब्रेड तुटू शकतात. बटर नेहमी मऊ असावे. एका ब्रेडवर बटर लावून दुसऱ्या ब्रेडवर आपण सॉस टाकून घेऊ. सॉसऐवजी तुम्ही हिरवी चटणी देखील लावू शकता. आता आपण चाकूच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित त्यांना पसरून घेऊ. तर पहा, या ठिकाणी मी टोमॅटो सॉस व्यवस्थित पसरून घेतलेला आहे. तुम्ही यावरती शेजवान चटणी देखील लावू शकता, कारण यामुळे आपल्या सँडविचची चव आणखी छान लागेल. त्यानंतर हे ब्रेड आपण खाली ठेवून घेऊ आणि आपण जे साहित्य तयार केलेलं आहे ते यावरती आपण चमच्याच्या सहाय्याने टाकून घेऊ. तर पहा, मी 2-2 चमच या ब्रेडवरती टाकून घेत आहे. जर घरी फ्रीजमध्ये चीज असेल आणि रात्री तुम्हाला अपरात्री भूक लागली असेल तर तुम्ही असं सँडविच नक्की करून पहा. आता आपण एका स्लाइसवरती भरपूर प्रमाणात चीज टाकून घेऊ. तर पहा, या ठिकाणी मी चीज खिसून घेत आहे. चीज खिसताना भरपूर खिसायचं, शेवटी आपलं चीज सँडविच आहे ना. चीज भरपूर असलंच पाहिजे ना मंडळी. त्यानंतर कमी गॅसवरती सँडविच स्टँड ठेवून त्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकून घेऊ आणि हे दोन्ही ब्रेड एकमेकांवरती छान असं ठेवून आपण त्या स्टँडमध्ये हे ठेवून घेऊ. स्टँड लावून घेऊ. आणि हा, सँडविच नेहमी कमी गॅसवरती भाजून घ्यायचं, कारण गॅस मोठा केल्यास ब्रेड लगेच जळतो आणि ब्रेडच्या आतील चीज वितळणार नाही. त्यामुळे आपल्या गॅसची स्पीड ही एकदम कमीच ठेवून घ्यायची. त्याच पद्धतीने आता आपण दुसरा सँडविच करून घेऊ. पहा, मी यामध्ये थोडं जास्त तिखट टाकून घेत आहे. तर पहा मंडळी, 1 ते 2 मिनिटानंतर कमी गॅसवरती आपलं सँडविच भाजून झालेलं आहे. आता हे गरमागरम सँडविच आपण कट करून घेऊ. बापरे, बटर व चीजचा इतका सुंदर सुवास सुटलाय ना की लगेच मला खावंसं वाटत आहे. यातील चीज बघा किती मस्त वितळले व दिसायलाही किती कलरफुल वाटते. मी ब्रेडच्या कडा कट करून घेतलेल्या नाहीत, त्यामुळे सँडविच आपलं मस्त कुरकुरीत बनलेलं आहे. जर तुम्हाला ब्रेडच्या कडा कट करायच्या असतील तर ते तुम्ही कट करून घेऊ शकता, पण मी या ठिकाणी कट करून घेतलेलं नाही.
तर आता पुन्हा मी त्याच पद्धतीने सँडविच बनवून घेत आहे. शेवटी आपलं चीज पनीर सँडविच असल्यामुळे मी यामध्ये भरपूर प्रमाणात चीज टाकून घेते. तर पहा मंडळी, या ठिकाणी आपलं गरमागरम चीज सँडविच तर तयार झालं आहे. पण या सँडविच सोबत हॉटेलमध्ये मिळणारी तिखट हिरवी चटणी कशी बनवायची हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. त्यामुळे तो व्हिडिओ मिस करायचा नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.